भविष्यामध्ये तुमचं हेच काम पुढे कसं तुम्ही नेणार आहात आणि काही नवीन विचार, काही नवीन उपक्रम आहेत का? या सर्व ट्रस्ट आणि विश्व पंढरी यामार्फत भविष्याचा सुद्धा आपल्याला वेध घ्यावा लागेल आणि या भविष्यात आपले जे उपक्रम आहे ते आता आमच्या डोक्यात चालू आहे की दिव्यांग लोकांसाठी स्वतःला त्यांना अर्थार्जन काय करता येईल का आणि त्यासाठी आपल्याला काय ट्रस्ट मार्फत करता येईल ह्याचं संशोधन आता ह्याचं आपल्याला सध्या सगळा तो का चालू आहे की शोधणं काय करता येईल त्या लोकांसाठी, कारण ते सुद्धा स्वतःच्या पायावर उभं राहणं आज गरज आहे त्या लोकांना. आणि आयुर्वेदाचा प्रचार प्रसार हा तर आहे, त्याबरोबरच आता महाराष्ट्राला आणि भारताला फक्त संतांच्या शिकवणीची गरज जास्त आहे. म्हणजे जो भेदभाव वाढत चालला तो सगळा नष्ट होऊन भारत हा एक संघ राहावा आणि फक्त महाराष्ट्राचा विचार न करता भारताचा विचार आता करणं गरजेचं आहे, राष्ट्राचा विचार करणं गरजेचं आहे. आणि या अध्यात्माबरोबर धर्माबरोबरच आयुर्वेदाबरोबरच राष्ट्र स्वयंपूर्ण कसं होईल ह्या दृष्टीनं ह्या विश्वपंढरीच्या येणाऱ्या काळात पावलं पडत राहतील आणि वेगवेगळे अशाच गोरगरीब जे असतील त्यांची सेवा करायची संधी आम्हाला या निमित्तानं मिळत राहतील. आणि आयुर्वेदाचा जो प्रचार आहे तो वेगवेगळ्या राज्यात करणं, वेगवेगळ्या देशात करणं, ही विश्व आयुर्वेद पसरवणं, सगळीकडे प्रचार करणं त्याचा, हे आमची पुढची उद्दिष्टात आहे. खूप खूप आभार तुमचे निरंजन दासजी, आज तुम्ही इथे आलात आणि तुमच्या या सगळ्या कामाबद्दल, शिक्षण, समाजसेवा, अध्यात्म, आयुर्वेदाबद्दल आमच्या प्रेक्षकांना खूप तुम्ही छान माहिती दिली. त्याबद्दल रेडिओ सिटी कडून मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते. थँक्यू.